तारिणीवर रेखाचा राग. युवराज अडचणीत आणि शेवटी तारिणीला आलाय एक सिक्रेट फोन. तारिणी मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एका बाजूला घरातली भांडणं वाढताना दिसणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला युवराजच्या अडचणीही वाढत चालल्यात. त्यामुळे तारिणी मालिका सध्या इंटरेस्टिंग वळणावर आहे. मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे की रेखा तारिणीवर खूप चिडलेली असते. तिचा राग इतका वाढतो की ती हातातला चहाचा कप फेकून देते आणि तारिणीला स्पष्ट शब्दात सुनावते, तुझी खोटी काळजी आम्हाला नकोय. रेखाच्या या बोलण्यामुळे घरातलं वातावरण आणखीनच तापतं. तारिणी काहीही बोलण्याचा प्रयत्न करत असली तरी तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यामुळे आता प्रश्न असाच आहे की रेखाचं असं वागणं खरंच योग्य आहे की तारिणी खरंच काही लपवते. तर दुसरीकडे खांडेकर कुटुंबांवर मोठं संकट ओढवलंय. पद्मिनी खूपच टेन्शन मध्ये आहे. युवराजला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी ती आपल्या वकिलांवर आणि ओळखीच्या लोकांवर विश्वास ठेवते. पण तिचे सगळे प्रयत्न अपयशी ठरताना दिसत. रागाच्या भरात ती सगळ्यांवरच चिडते. तेवढ्यात मात्र कमांडर येऊन मोठी बातमी देतो की युवराजला पोलिसांनी कस्टडीत घेतलंय. ही बातमी ऐकताच घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो. आधीच खांडेकर कुटुंबांचे अनेक शत्रू आहेत. आता युवराज अडचणीत सापडल्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. या भागातला सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे यापूर्वी तारिणीने घरातील सर्वांना सांगितलं होतं की गुलाब त्यांच्या घरी आला होता आणि तिने त्याला युवराजच्या खोलीत बघितलं होतं. आता ही गोष्ट कौशिकीला माहिती, पण आता एक नवीनच रहस्य समोर येणार आहे. तारिणी लपून एका व्यक्तीशी फोनवर बोलत असते. ती त्या व्यक्तीला काही महत्वाची माहिती देत असते. पण ती नेमकी कोणाशी बोलते, ती कोणाला माहिती देते, हे अजून गूढ समोर आलेलं नाहीये. याच वेळी तिथे कौशिकी येते आणि तारिणीचं सगळं बोलणं ऐकते. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय घडणार? कौशिकी तारिणीला जाब विचारणार का, की शांत राहून तिच्यावर सतत लक्ष ठेवून सत्य बाहेर काढणार? तारिणी खरंच कोणाच्या सांगण्यावरून काम करते का? तिच्या या सिक्रेट फोन मागचं खरं रहस्य काय आहे, हे सगळं आपल्याला तारिणी मालिकेच्या येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? गुलाबच्या खुनामागे नेमका खरंच युवराजचा हात असेल का, की दुसरं कोणीतरी? कॉमेंट मध्ये नक्की कळवा. आणि तारिणी मालिकेतले हे ट्विस्ट तुम्हाला कसे वाटतायत हे सुद्धा आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.